संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाट यांनी या वसतिगृहाची पाहणी करत दुरावस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरलं होतं, अधिकाऱ्यांना सवाल केले होते। मात्र वर्ष झालं तरी संभाजीनगरच्या समाज कल्याण वसतिगृहाची दुरवस्था कायम आहे। संभाजीनगर समाज कल्याण वसतिगृहाची दुरवस्था। शिरसाटांच्या पाहणीनंतरही वसतिगृह जैसे थे। पालकमंत्री शिरसाटांच्या आश्वासनांचं काय झालं? समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्यांनी असा ठिय्या मांडला होता। त्याला कारणही तसंच होतं। वसतिगृहातील 1 नंबरच्या मेसमध्ये गवारच्या भाजीत विद्यार्थ्यांच्या ताटात मृत असलेली पाल आढळली। यामुळे 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। वसतिगृहातला हा प्रकार नवा नव्हता। याआधीही सडकी फळं, पोह्यांमध्ये झुरळ, अळ्या आढळल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। गंभीर बाब म्हणजे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वर्षभरापूर्वीच या वसतिगृहाची पाहणी केली होती। वसतिगृहाच्या दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांना धारेवरही धरलं होतं, मात्र वर्ष उलटल्यानंतरही वसतिगृहातल्या परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाहीये। सध्या इथं हॉस्टेलला पाणी नाही। आता हे बकेट घेऊन मी खाली जाणार आहे ग्राउंड फ्लोरला, तिथून पाणी घेऊन वरी जावं लागतंय। आता माझा पेपर आहे 9:30ला, तर पाणी नाही आता सध्या इथं, तर विद्यार्थ्यांनी कसं करायचं? त्याच्यानंतर थोडे 4-5 दिवस बदल झाले, त्याच्यानंतर जसं आहे तशीच परिस्थिती राहते इथं। पालकमंत्री आले, कोणी जरी आलं तरी जराशी सिस्टम 3-4 दिवस चांगलं करते, नंतर जसं आहे तसंच करते। या संदर्भात झी 24 तासनं थेट पालकमंत्री संजय शिरसाटांना गाठलं आणि वसतिगृहाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली। यावर दोषींवर कठोर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं। मात्र त्यांच्या या आश्वासनावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे। घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे। रात्रीच मी आमच्या समाज कल्याण आयुक्त मुंडे मॅडम, सचिव हर्षदीप कांबळे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि यात जो कोणी दोषी आढळेल किंवा हलगर्जीपणा केला असेल त्यावर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती। या वसतिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे। त्यांनी सांगितलं 5 कोटी रुपये देतो, त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात। परंतु ठीक आहे, सरकारचे 5 कोटी येत असताना अजूनही याची दयनीय स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? पाल म्हणजे किती विषारी असते। आणि म्हणून हे मंत्री फक्त बोल घेवडे आहे, खात्यात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही, अधिकारी बेमुरवत खोर झालेले आहेत। संभाजीनगर वसतिगृहाच्या या घटनेवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये। तोच संजय शिरसाटांनी आणखी एक आश्वासन दिलं। परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुलींच्या वसतिगृहासाठी 25 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलंय। एखाद्या 3 स्टार हॉटेल प्रमाणे हे वसतिगृह असेल असा दावा त्यांनी केलाय। 200 मुलींसाठी माझ्या खात्यातर्फे वसतिगृह सर्व मीच बांधतो महाराष्ट्रामध्ये। 25 कोटी रुपयाचं वसतिगृह या ठिकाणी घोषणा करतो आणि ते लवकरच मला बांधून देतो। अहो, हे वसतिगृह असे तसे नाही बांधत तुम्ही। 3 स्टार हॉटेल पाहिलं का तशा वसतिगृह बांधणार। एकीकडे संजय शिरसाट नवनवी आश्वासनं देत सुटलेत, तर दुसरीकडे वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांना पाणी, जेवण अशा मूलभूत सुविधांपासून झगडावं लागतंय। त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांना वसतिगृह अधिकारी जुमानत नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय आणि म्हणूनच क्या हुआ तेरा वादा असा सवाल शिरसाटांना विचारण्याची वेळ आली आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।